संभाजी कोंडे बर्डेकर, गाव आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। माझी आता 22 महिन्याची बाग आहे, हार्वेस्टिंगला आलेली। आज मी केडी चौधरीकडे माल घेऊन आलो। 2 दिवसापूर्वी मला माल 60 रुपयांनी सरसकट मागितला होता, पण मी नाही दिला। केडी साहेबांना मी फोन केला तर इथे मोकळे येऊन बघा म्हणले अगोदर माल कसा जातो काय। मी जुनाच यांचं कस्टमर असल्यामुळे मी डायरेक्ट माल घेऊन आलो। तर मला आज 200 रुपयाचं अवरेज भेटलं इथं। सरसकट माल मी झाडावरचा पूर्ण माल उतरून पण आणला। 22 महिन्यात मला झाडाचं पर झाड 1 कॅरेट पण निघलं, 20 किलो पर्यंत अवरेज पण भेटलं। बर, आता तुम्ही 60 रुपयांची बाग मागितली होती बरोबर? त्याच्यामध्ये 100 ग्रॅमचा पुढचा माल घेणार होता का तो बदला खरडा सगळं त्याच्यात घेणार होता? 3 बोट चट्टा बर, आणि बाकीचं सनभरणी वगैरे पण घेणार होता। फूट पंक्चर क्रॅकिंग बाजूला बरोबर। आता फूट पंक्चर तुमचं ह्याच्यावर समजा 6 कॅरेट तुमचे डॅमेज पण निघाले। 6 कॅरेट एका उकलला निघाले, एका उकलला 6 म्हणजे 12 कॅरेट निघाले। म्हणजे वाढलं किती वजन त्याचं? 240 किलो गडी 240 किलो माल ह्याच्यामध्ये किती कॅरेट तुमचे? 300 कॅरेट। 300 कॅरेट मध्ये 240 किलो माल 80 रुपये तुमचा जागेवर सरसकट वाढला। खरडा त्याच्यामध्ये वाढला, तुमचा 7 तासांमध्ये आपण जास्तच काढलेला आहे त्यातला जो आहे तो। म्हणजे तुमचे साधारणतः 14 आणि 19 30-35 कॅरेट त्यांनी साईडला काढले असते। म्हणजे 500 किलो माल तरी साईडला काढला असता। म्हणजे आपल्या लक्षात आलं का की 40,000 रुपये तुमच्या जागेवर शिकले त्या जागेच्या रेशनमध्ये। पण मार्केटला आल्यानंतर तुमचे 20 रुपये किलोला वाढले आणि तो जर माल पकडला असता तुम्हाला 10 रुपये ते वाढले असते। म्हणजे 30 रुपये किलोला या ठिकाणी वाढ तुम्हाला वाढ भेटली। म्हणजे आज जवळपास तुमचे किती कॅरेट आहेत सगळे? 120 आणि 116 म्हणजे जवळपास 250 कॅरेट। 250 कॅरेटचं जवळपास 4.5 टन माल आहे। 4.5 टन मालाचं 30 रुपयाने जर पकडलं तो वाढले किती? 1.25 लाख रुपये एका रात्रीमध्ये वाढले। म्हणजे आपण ज्यावेळेस डिसिजन घेतो की व्यापाऱ्याला द्यायचा का मार्केटला द्यायचा, मी तेच केलं ना। आता बघितलं केडी तानाजी चौधरी यांना फोन मी केला, ते बोलले इथं मला ना 60-70 रुपयापासूनच गोटी चालू आहे। मग निश्चित मला फायदा 100% होणार, कारण मी रोजचं रोज केडी चौधरी यांचे युट्यूबवर व्हिडिओ पाहतोच। त्याच्यावर मी ॲव्हरेजली रेट काढला माझा कसा होईल, त्याप्रमाणे मला इथं रेट पण भेटून गेला। तुमचा एक उकलचा खरडा गेला 51 रुपये, एका उकलचा 56 रुपये गेलाय। तुमची गोटी स्टार्ट झाली 81 रुपये, एकाची 80 रुपये। एव्हरेज रेट दोन्ही सेम निघालेले, सेम भेटले। 2 उकल टाकून सुद्धा म्हणजे हा फायदा तुम्हाला नक्की झालाय। म्हणजे एका रात्रीमध्ये 1.25 लाख रुपये तुमच्या 2 गाड्यामध्ये वाढले। 100%। हा फायदा तुमचा नक्की झाला। तुमचा जेवढा माल असेल जेवढा त्याच्यामध्ये आपल्याला वाढ 100% होणार म्हणजे होणार। जनरली मार्केटला आल्यानंतर 20-25 रुपये 1 मिनिट 20-25 रुपये वाढ 100% होतच असते जनरली। हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे। आज तुमचा बागेमध्ये व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस मागितला त्यावेळेस व्यापारी फक्त सिलेक्टेड माल घेऊन जातो आणि बाकी जो हलका माल आहे तो माग आपल्याला घेऊन, मग तुम्ही नका त्याला त्या गाड्यात टाकायचा, त्याला मार्केटला कोणी हा इफेक्ट त्याच्यामध्ये होतो। आता मला सांगा शरद किंगचा तुमचा काय अनुभव आहे? किती वर्षापूर्वी 22 महिन्यापूर्वी बाग आहे, तर तुम्हाला त्या भव्यमध्ये त्याच्यामध्ये काय फरक पडला साईजमध्ये? सेटिंग मध्ये बदल आहे, भरपूर सेटिंग बी होती आणि रिफिल काढीला जरी फळ लागलं तरी ते जाड काडीसारखं फळ मोठी साईज घेत आहे आणि 6 महिन्यात पूर्ण बरोबर आला। 6 महिन्यात तेवढे दिवस लागलेच त्याला। कलर चांगला, ग्लेजिंग चांगली त्याला, बरोबर। झाडाची ग्रोथ पण चांगली आहे। बरोबर, हरकत नाही काय। शेवटी तुमचा एक अनुभव मी मला घेणं गरजेचं होतं। तुमचा माल त्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा आहे। आज जवळपास मार्केटला आपल्याकडे ॲव्हरेज 120 रुपये किलो पर्यंत ॲव्हरेज बसलेलं आहे। 190 ते त्याचा 165 रुपये माल गेलेला आहे त्यांचा, 120 रुपयेपर्यंत ॲव्हरेज बसलेलं आहे। आज आपण पाहिलं असेल चांगल्या माला आणि मध्यम माला आणि हलक्या मालामध्ये ॲव्हरेज रेट 7, 8, 10 रुपये वाढ झालेली। त्यामुळे शेतकरी बांधवांनी सुद्धा आपण युट्यूब चॅनल आवर्जून पाहावा। बागेमध्ये देण्यापेक्षा मार्केटला आल्यानंतर एकदम मोकळं व्हिजिट पाडली पाहिजे। जे शेतकरी चॅनल पाहत नाही, त्यांना चॅनल माहीत नाही किंवा ज्यांना व्हिडिओ दिसत नाही, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, इतरांनाही शेअर करा की जेणेकरून आमच्या ज्या दररोजच्या व्हिडिओ आहेत ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। मला सांगा, नाव सांगा मला बाबा तुमचं? संपतराव रनोरे। हा, किती कॅरेट आणले होते? 65। त्या कोपऱ्यात लोक तुमचं होतं का? तिकडे हा, कोपऱ्यातलं माल चांगला आहे तुमचा, माल चांगला आहे। कसा गेला? ते गोटी गेली 91 91 रुपये।
बाग 60 रुपये मागितली त्यांची, तुमची गुटी 1 किलो गेली. 115 सव्वाशे 2 क्रेट होती ती मोठी हा. 100 बरं. आणि मग 102 काय गेली बाग जागेवर मागितली होती काय? आम्ही जाणार होतो. काही जास्त आता सध्या सगळ्यांनी सगळीकडे एक मेसेज दिलाय की मंदी मंदी मंदी, आणि मंदी म्हणून व्यापारी जागेवर कमी रेटमध्ये खरेदी करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही मार्केटलाच पाहिलं असेल, 91 रुपये तुमची गुटी गेली, गुटी वर 100 गेलेले. आज जवळपास गुटीच्या रेटमध्ये बागा चाललेल्या आहेत, गुटीच्या रेट बागा. आज तुम्हाला 60 रुपये माग मागितली होती, तुमची 75 मागितली असते, इकडे 65 मागितली. जनरली एक लोकांचा एक अनुभव मी घेतोय. आज तुमचा माल चांगल्या क्वालिटीचा आहे, त्या क्वालिटीचे मालाचे पैसे आपण नक्कीच करून घ्या. फक्त माल तोडताना बी हळू तोडा. मी उतरताना बी रात्री पोरांना सांगितलेलं आहे की माल फुटतोय, उतरताना माल सुद्धा हलका उतरा. तेवढा अजून काही मी सांगितलं, रात्रीच सांगितलंय, मी परत सांगतोय, जेवढा बदल करता येईल